2 दिवसापूर्वी रामटेकमधल्या अमरज्योत हा हॉटेलवरती पोलिसांनी तिथल्या धाड घातली आणि त्या धाडीनंतर रत्नागिरीला एका तरुणीला व्यवसाय करताना पकडण्यात आलं। आता मुळात ती तरुणी कोण, रत्नागिरीतून ती कशी नागपूरपर्यंत पोहोचली याबाबतचा एकंदरीत सारा पोलिसांकडच्या तपास यंत्रणेचा भाग पाहिला तर ही मुलगी रत्नागिरी शहरातल्या भागातली आहे आणि ती विरारला राहते। मध्यंतरीच्या काळामध्ये वाशीमध्ये तिने एक शिक्षणाबरोबरच व्यवसायामध्ये ती नकळत ओढली गेली। त्यानंतर व्यवसाय करता करता नागपूरमधल्या एका रामटेकमधल्या एका मुलाशी मैत्रिणीशी तिची ओळख झाली। त्याच्या संधिनातून त्यांच्या चर्चेतून ती मुलगी 4 दिवसापूर्वी रामटेकला पोहोचली। रामटेकला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी ज्या मुलाने तिला कॉल करून मध्यस्थी करून बोलवलं होतं त्याच्यामार्फत ती त्या हॉटेलमध्ये पोहोचली। दरम्यानच्या काळात ती काही काळ रिक्षा स्टँडवर उभी होती। रिक्षा स्टँडवर एस टी स्टँडवरती आली। एस टी स्टँडवर तो मुलगा जो मध्यस्थी होता तो तिला घेऊन हॉटेलवर गेला। ही खबर पोलिसांना मिळाली आणि रामटेक पोलिसांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावला। एक भोगस गिराईक पाठवून 1000 रुपयाच्या बोलीवरती त्या मुलीशी चर्चा झाली आणि त्या मुलीला तिथे रंग्यात पकडलं। आता रत्नागिरीतल्या तरुणीला रंग्यात पकडल्यानंतर ती बातमी वाऱ्यासारखी रत्नागिरी जिल्ह्यात पसरली। मुळात ती तरुणी शिक्षणासाठी विरारला गेलेली होती आणि विरारला गेल्यानंतर त्या ठिकाणाहून ती वाशीला नकळत त्या व्यवसायात ओढली गेली आणि हा सारा प्रकार पाहता पोलिसांनी अतिशय कार्यतत्परतेने हा सगळा तपास यंत्रणा हलवली। त्याच्यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आले। त्यातले 3 आरोपी पोलिसांच्या हाती लागलेत। त्यामधील एक मध्यस्थी करणारा मुलगा, दुसरा त्या ठिकाणची खोलीची म्हणजे बेडची व्यवस्था करणारा तिथला कर्मचारी आणि तिथला असलेला चालक, मालक आणि आणखीन 2 मध्यस्थी हे अजूनही फरार आहेत। आणि ह्या साऱ्या प्रकरणामध्ये मुलीला फक्त त्या वेळचे फक्त 1000 रुपये देण्यात येणार होते। आजपर्यंत त्या मुलीने वाशीमध्ये असे अनेक प्रकार केलेले आहेत। त्या व्यवसायात ती नकळत ओढली गेलेली आहे आणि रत्नागिरीतली ती तरुणी असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ती चर्चेला आली। म्हणजे त्या मुलीचा विरार ते वाशी, वाशी ते रामटेक, रामटेकमध्ये हा अशा व्यवसायाला अतिशय चालना मिळते की अतिशय मोठ्या प्रमाणात आहेत। कारण हे शहर रामटेक हे मध्य प्रदेशच्या बॉर्डर असल्या कारणाने तिकडनं येणाऱ्यांची संख्या अधिक असते आणि हा सारा प्रकार पाहिल्यानंतर रत्नागिरीतली ती तरुणी आता महिला आश्रमामध्ये तिला दाखल करण्यात आलं आहे असं तिथले पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी दैनिक रत्नागिरीशी बोलताना सांगितले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।